जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते आहे ग्रीन रिव्होल्यूशन और ॲग्रिकल्चर रिव्होल्यूशनवरती आहे. ॲग्रिकल्चर रिव्होल्यूशनवरती बरेच असे प्रश्न प्रत्येक वर्षी येतात आपल्याला, जसे की व्हाईट रिव्होल्यूशन विचारलं जातं, ब्ल्यू रिव्होल्यूशन विचारलं जातं, ग्रीन रिव्होल्यूशन विचारून झालं नाही वाटतं. विचारलं असेलही नसेलही, बऱ्याचदा प्रश्न काय होतात, रिपीट होतात. सो तेवढं लक्षात राहत नाही. पण हा टॉपिक मस्ट असतो एक्झाममध्ये, कुठल्या ग्रुपची आणि बीच आहे. आणि बऱ्याचदा म्हणजे कॉमन आहेत, माहिती आहे का, सगळीकडे कॉमन आहेत टॉपिक्स. सो काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर हरित क्रांती, ग्रीन रिव्हॉल्यूशन, हरित क्रांतीची सुरुवात मेक्सिको व लॅटिन अमेरिका येथे 1940 या काळात झाली होती. तर तुम्हाला काय करायचं, ग्रीन रिव्होल्यूशनचे कार्य काय आहे, व्हाईट किंवा ब्ल्यू सगळ्या रिव्होल्यूशनचे कार्य काय आहे पाठ ठेवायचे आहेत. ग्रीन रिव्होल्यूशन ही संज्ञा कोणी मांडली होती, तर ही मांडली होती विलियम एस गॉड. विलियम एस गॉड हे जनक होते, पण फादर कोण होते इन द वर्ल्ड, जगामध्ये फादर कोण होते, तर जगामध्ये फादर होते नॉर्मन बॉरलॉग. तर HY1 विकसित केले. तुम्हाला प्रश्न विचारू शकते HYVचा फुल फॉर्म हाय एल्डिंग व्हरायटी, असं तुम्ही उत्तर देऊ शकता. त्याचं तेच आहे उत्तर. ओके. 1970मध्ये नोबल शांतता पुरस्कार त्यांनी प्राप्त केला. तुम्हाला नॉर्मन बॉरलॉगबद्दल विचारू शकतात. ठीक. नोबेल पुरस्कार केव्हा मिळाला म्हणून. भारतातील हरित क्रांतीचे जनक जर भारतातील विचारलं तर कोण होते, MS स्वामीनाथन. 2024मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. तुम्हाला माहिती आहे का, भारतरत्न हा पुरस्कार फर्स्ट रेसिपियंट कोण होते, राजगोपालचारी, CV रमन होते आणि राधाकृष्ण होतं, सर्वपल्ली राधाकृष्ण. ठीक. तर हे पहिले रेसिपियंट होते 1954मध्ये, 1954मध्ये. ओके. भारतरत्न पहिलं त्यांना मिळालं होतं. हे भारतातील सर्वात मोठं सिव्हिलियन अवॉर्ड आहे. ओके. नेक्स्ट बघा, भारतातील हरित क्रांतीचे टप्पे तर 2 टप्प्यात राबवली गेली होती. ती म्हणजे पहिला टप्पा 1960 आणि 70मध्ये झालेला. तेव्हा हायलिंग व्हरायटीचे बियाण्यांचा वापर झालेला. कुठे कुठे, पंजाब, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू. मुख्यतः गहू व तांदूळ या पुरती मर्यादा तिथे होती. मग तिसरी पंचवार्षिक योजना, मी पंचवार्षिक योजना शिकवलेली आहे. तर 1961 आणि 66मध्ये काय झालं होतं की दुष्काळ आला होता. ठीक आहे. तर दुष्काळ आला होता तेव्हा US कडनं आपल्याला लाले गहू मागवायला लागत होते. गाणं आहे बघा गणपतीचं, त्याच्यातही सांगितलं नाही गाणं आहे म्हणून, नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाले गव्हाचे, असं. ठीक. सो ते तुम्ही पाहून घ्या एकदा, पंचवार्षिक योजना, त्यामध्येही प्रश्न येतात. तरीही सो 1965मध्ये CACP स्थापन झाली आणि FCI जी होती, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हा प्रश्न आपल्याला मॅच द फॉलोइंगमध्ये आलेला आहे. 1968ची घटना आहे की FCI स्थापन झाली. ठीक आहे. 1968, 1964, 1968मध्ये स्थापन झाले. जुलै 1968मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधीजींनी व्हीट रिव्होल्यूशन म्हणजेच गव्हाचे रिव्होल्यूशन नावाचे टपाल तिकीट प्रकाशित केले होते. ओके. सो हे विचारू शकतात केव्हा, किंवा व्हीट रिव्होल्यूशन टपाल तिकीट कोणी प्रकाशित केले असं विचारू शकतात. PL 480 स्कीम, ही 480 स्कीम जे लाले गहू मागवले होते मेक्सिको आणि USA कडून त्या काळात दुष्काळ पडल्यामुळे. ठीक. महत्त्वाच्या संकल्पना पहा. IRA मिरॅकल राईस जो आहे, तांदळाचं उच्च उत्पादन क्षमवान विकसित करणारी संस्था आहे. IRRI जी प्रथम वापर फिलिपिन्सने केली होती, नंतर भारताने लागू केले. गहू क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते, व्हीट क्रांतीचे जनक जे आहेत तर DS अथवाल आहेत. अथवाल यांनी 1967मध्ये कल्याण सोना गव्हाचा वाण विकसित केला होता. वाणाबद्दल तुम्हाला आय थिंक सो काहीतरी महाराष्ट्रातून एक करंट अफेअरचा प्रश्न विचारला होता. तो जरा माझ्या लक्षात नाही, कुणाला लक्षात असेल, माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. ठीक. दुसरा टप्पा कुठला आहे तर कालावधी. दुसऱ्या टप्प्याची कालावधी केव्हा होती, मध्य 1970 ते 80. फक्त कालावधी लक्षात ठेवायचे, ठेवली नाही तरी चालेल, बस TCS वाल्यांसाठी पण ॲड केलं होतं मी ते. दुसऱ्या हरित क्रांतीचे मुख्यालय कुठे, ICR RCR पटना बिहारमध्ये आहे. ठीक. तर बघा, GM पिके, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, जे की मेकॅनिझम करून वगैरे मॉडिफाय करतात. तर GM क्रॉप्स हे म्हणजे अशी पिके, वनस्पती ज्यांच्या DNA जेनेटिकल इंजिनिअरिंग तंत्रज्ञानाद्वारे बदलले जाते. उदाहरण BT वांगी आणि BT कापूस. बघा तुम्ही BT वांगी आणि BT कापूस कसे आहेत.
दिसते जरासं जाड आहेत, ते नॅचरल नाही आहेत, म्हणजे एक इंजिनिअरिंगच्या पद्धतीने ते बनवलेले आहे. ठीक. हरित क्रांतीचे तोटे तर ड्रॉबॅक्स ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन काय काय आहेत? भूजल पातळी घटणे, अतिसिंचनामध्ये सिंचन पद्धतीमुळे अनेक प्रदेशामध्ये भूजल पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली. मातीची क्षारता, सॉइल अल्कलिनिटी. ओके. ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशन्स इन इंडिया पहा. ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशन्स कोणते कोणते हे तुम्हाला पूर्णपणे पाठ करायचे आहेत. एक सेकंद तुम्हाला इन वन चार्ट दाखवते. हे पहा. बघा, ब्लॅक रिव्होल्युशन काळा थोडा पेट्रोल काळा असतं त्यामुळे. ब्ल्यू रिव्होल्युशन ब्ल्यूमध्ये पाणी फिश असते, पाण्यामध्ये फिश असते. ब्राऊन रिव्होल्युशन ब्राऊन चमडी वगैरे लक्षात ठेवू शकतात. लेदर. गोल्डन रिव्होल्युशन हे फ्रूट्ससाठी हनी प्रोडक्शनसाठी. आणि ग्रीन रिव्होल्युशन हे फूड ग्रेन्स प्रोडक्शनसाठी. ग्रे म्हटलं तर फर्टिलायझर प्रोडक्शन आहे, तुम्हाला पाठ करायचं आहे. पिंक म्हटलं की ऑनियन, रेड म्हटलं की मीट म्हणजे मांस वगैरे. टमॅटो अँड प्रोडक्शन अँड मीट. सिल्वर प्रोडक्शन कोणाचं आहे तर एक पोल्ट्री. ॲक्च्युली व्हाईट असतात हे, व्हाईट कलरचे असतात, पण सिल्वर रिव्होल्युशन नाव दिलेलं आहे. पण व्हाईट रिव्होल्युशन कोणाला नाव दिलेलं आहे इन इंडिया? ऑपरेशन फ्लड नाव होतं याचं. मिल्क डेअरी प्रोडक्शन. ठीक. व्हाईट रिव्होल्युशनच्या इंडियामध्ये नाव काय होतं तर ऑपरेशन फ्लड होता. एक सेकंड. ऑपरेशन फ्लड. व्हाईट रिव्होल्युशन. येल्लो रिव्होल्युशन जे होतं ते ऑइल सीड्स प्रोडक्शन. आणि एव्हरग्रीन रिव्होल्युशन ओव्हरऑल डेव्हलपमेंट. एव्हरग्रीन ओव्हरऑल असं लक्षात ठेवू शकतो. नीली क्रांती ब्ल्यू रिव्होल्युशन जे आहे, जेव्हा माशासाठी आहे, ते 1973-74मध्ये ॲड झाली होती. म्हणजेच सॉरी फॉर द इंटरफेरन्स. 1973-74 उद्दिष्ट काय होते तर मत्स्य उत्पादन जे आहे, फिश प्रोडक्शन वाढवणे ते होतं. शाश्वत पद्धतीने मत्स्यपालन व जलशेती, ॲक्वाकल्चर. ओके. ॲक्वाकल्चर कशासाठी आहे? मत्स्यपालन व जलशेतीसाठी आहे. मत्स्यपालनचे जनक कोण आहेत? सो हिरालाल चौधरीजी आणि अरुण कृष्णन. जे मला वाटतं हे व्हेजिटेरियन असतील, नावाने तर व्हेजिटेरियन दिसतात, बट करत आहेत निळी क्रांतीचा रिव्होल्युशन. ठीक. श्वेत क्रांती व्हाईट रिव्होल्युशनचे दुसरे नाव होते ऑपरेशन फ्लड. ठीक आहे. आता सांगितलेलं व्हाईट रिव्होल्युशनचे दुसरे नाव ऑपरेशन फ्लड होते. सुरुवात केव्हा झाली? 1970मध्ये झाली. भारतात दुग्ध उत्पादन याचे उद्दिष्ट लक्षात ठेवायची गरज नाही. नेतृत्व कोणी केले? अमूल. तर असं लक्षात ठेवू शकतो की अमूल दूध पिता है इंडिया, हे जे आहे गाणं, हे दूध उत्पादनासाठी होतं. त्याचे नेतृत्व जे आहे ते कोणी केलेले आहेत? हां, डॉक्टर वर्गीस कुरियन. ओके. अमूल हे कुठे आहे? अमूलची जी संस्था आहे ते गुजरातमध्ये, लक्षात ठेवू शकतो आपण. श्वेतक्रांतीचे जनक आत्मचरित्र त्यांची पुस्तकं बघा वर्गीस कुरियन यांचे. आय टू हॅड अ ड्रीम, द मॅन हू मेड द एलिफंट डान्स. ठीक. तेवढं लक्षात ठेवायची गरज नाही, पण TCS वाल्यांना विचारतात ते प्रश्न, सो असू द्या. परिणाम काय होतं? भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला. ठीक आहे. भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. बटर, चीज खूप काही बनू शकतं दुधामुळे. म्हणून याची इम्पोर्ट एक्सपोर्ट पण भयंकर आहे. सॉरी, एक्सपोर्ट भयंकर आहे. पिवळी क्रांती येल्लो रिव्होल्युशन कालावधी केव्हा होता? 1986-87मध्ये होता कालावधी. उद्दिष्ट काय होते तर भारतात खाद्य तेलबियांचे ऑइल सीड्सवाला सीन होता. ठीक. पिवळ्या क्रांतीचे जनक लक्षात ठेवा. हे येऊ शकतं, सॅम पित्रोदा होते पिवळ्या क्रांतीचे जनक. ओके. तर आता बघा, इथे तुमचा टॉपिक खतम झालेला आहे. म्हणजे खूप फास्ट झाला असा नका विचार करू, कारण एवढंच येत्या प्रश्नामध्ये ॲड कशाला करू मी. जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच, पण अजून काही इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे. बघा, लिहून घ्या तुम्ही वाटतं तर. तर ते म्हणजे टाईप्स ऑफ कल्चरचे टाईप्स बघा काय काय आहेत. फ्लॉवर फार्मिंगला काय म्हणतात? फ्लॉवर फार्मिंग विचारलेले आहेत प्रश्न म्हणून देत आहे. फ्लॉवर फार्मिंग जे आहे त्याला फ्लोरिकल्चर म्हणतात. फ्लोरिकल्चर. आजकाल फ्लोरल ड्रेस नावाचा प्रकार आलेला आहे, तुम्हाला माहिती आहे का? फ्लोरिकल्चर मुलींसाठी. सो ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. फ्लोरिकल्चर. ठीक. फिश फार्मिंगला काय म्हणतात? फिश फार्मिंगला म्हणतात पिसिकल्चर. पिसिकल्चर म्हणतात ना. पिसिकल्चर. पीसेस वगैरे आहे बघा आपल्याला ॲनिमल किंगडममध्ये. या प्रकारचा एक हे आहे, काय म्हणतात
जाऊ द्या, मला लक्षात येत नाही काय म्हणायचं होतं मला. फिश झाला, फ्लावर झाला, बी किपिंग, बी बी किपिंग, ॲपिकल्चर, ॲपिकल्चर. ठीक, एक सेकंड इरेज करते. लिहून घ्या, लिहून घ्या, फक्त पाहू नका. ठीक. सिल्क, सिल्कसाठी काय? सिल्क रिअरिंगसाठी सेरिकल्चर, सेरिकल्चर. ठीक. व्हेजिटेबल फार्मिंगसाठी काय? व्हेजिटेबल फार्मिंग, हॉर्टिकल्चर, हॉर्टिकल्चर. ओके. हां हां हां. जे अंगूरसाठी, ग्रेप वाईनसाठी, सॉरी, ग्रेप वाईन, जे अंगूरने दारू वगैरे बनवतात, अंगूरची दारू बनते, तर त्याला विटिकल्चर, हे मुलांना खास करून माहिती असेल, हे की नाही? काय म्हणतात मुलांना? पिता का तुम्ही? अरे पाण्याची गोष्ट करते यार. नाही, खूप साधे भोळे असतात मुलं, खूपच. बर्ड फार्मिंग बघा, बर्ड फार्मिंगसाठी एवी कल्चर म्हणतात, एवी कल्चर. ठीक. ॲक्वॅटिक प्लांट अँड ॲनिमल्ससाठी काय म्हणतात? ॲक्वाकल्चर. आत्ताच झालेलं आहे, ॲक्वॅटिक प्लांट्स अँड ॲनिमल्स, त्यांच्यासाठी ॲक्वा कल्चर. अक्षर, सॉरी, अक्षरसाठी. ठीक. तर तुम्हाला अजून एक सांगते, इम्पॉर्टंट आहे, ते सांगायचं राहिलं होतं. ॲग्रिकल्चर पण, सॉरी, शेती, काय म्हणतात, शेतीचं हे असतं जनगणना, शेतीची जनगणना असते, ती किती वर्षासाठी होते तुम्हाला माहिती आहे का? 5 वर्षासाठी. 5 वर्षासाठी ही जनगणना होते. हे इम्पॉर्टंट आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. ओके. अजून 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 हां हां हां, अजून एक सांगायचं राहिलं होतं मला. ज्यूट, ज्यूटला काय म्हणतात? गोल्डन फायबर म्हणतात. ज्यूटला गोल्डन फायबर म्हणतात. आणि कॉटनला काय म्हणतात? तर सिल्वर फायबर. कॉटनला सिल्वर फायबर. आणि काळ्या मातीमध्ये खास करून जास्त उत्पादन कॉटनचं होतं. कॉटन हे काळ्या मध्ये जास्त प्रमाणे उत्पादित होतं. असा शब्द काय म्हणतात मराठीमध्ये? ठीक आहे. सो ज्यूट जे आहे ते गोल्डन फायबर आहे. जास्त असं म्हणजे ज्यूट कसं काय इम्पॉर्टन्स ज्यूटला, कारण खूप मोठा एक्सपोर्टर आहे, टॉप मोस्ट प्रोड्युसर आहे. ठीक आहे, ज्यूट जे आहे भारतामध्ये. आणि खूप मोठा इम्पोर्टर, काय म्हणतात, सॉरी सॉरी सॉरी, खूप मोठा प्रोडक्शन ज्यूट करतं. इंडिया करतं ज्यूटचं खूप मोठं प्रोडक्शन. ओके. आणि एक्सपोर्ट कोण करतं? तर ते बांगलादेश, आपला शेजारी देश करतो. ठीक आहे. आणि ज्यूट हा इंडियामध्ये कुठे जास्त प्रमाणात प्रोड्यूस होतो? तो म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये, WB मध्ये प्रोड्यूस होतो. हे इम्पॉर्टंट गोष्टी ॲग्रिकल्चरमध्ये येतात. हे एवढं लिहून घ्या, हे पाठ करा. यामधला एक प्रश्न नक्कीच येऊ शकतो, कारण मागचे PYQ पाहिलो आपण तर प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. सो व्यवस्थित करा अभ्यास. 2 दिवस थोडंसं जमलं नाही मला, जरासा प्रॉब्लेम चालू होते त्यामुळे. ठीक आहे. कंटिन्यू ठेवत जाईन मी लेक्चर. चला, पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, असाच शॉर्ट लेक्चर घेऊन आणि 1 मार्क पक्का ठेवून. ठीक आहे. व्यवस्थित अभ्यास करा. आणि काही वाटलं तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, त्याचा मी रिप्लाय 100% करेन. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद.